ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता वाघीण बनून सायलीला नाव ठेवताच आता सायलीने आणलेला एकाच भयानक पुराव्याने आता सायलीने महिपत आणि साक्षीचा खरा चेहरा आता रविराज आणि प्रताप समोर आणून दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेले आपणास बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता सगळ्यात महिपतने भयानक डाव खेळून आता अटक केलेल्या प्रतापला जामीन मंजूर केलेला असतो आणि आता रविराज सोबत आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन आता रविराजने आता महिपत सोबत प्रतापला सोडवलेले असते। तर आता प्रतापला खूप आनंद झालेला असतो आणि आज खऱ्या अर्थाने मला महिपतसारखा देव माणूस भेटला म्हणून मी आज बाहेर आलो, हे सत्य आता प्रताप आता महिपतला बोलतो। तेव्हा महिपत म्हणतो की मैत्रीच्या नात्याने मी हे सर्व केलंय आणि असं बोलून आता महिपतने प्रतापवरती विश्वास टाकलेला असतो आणि आता लगेचच महिपत आणि रविराज हे प्रतापला डायरेक्ट सुभेदाराच्या घरी सोडण्यासाठी आलेले असतात। इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन येताच आता अर्जुनला प्रतापची बेल झाल्याची समजते आणि ती ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांनी केल्याचे इन्स्पेक्टर सांगतात आणि लगेच अर्जुन हा आता घरी येण्यासाठी निघालेला असतो। इकडे आता सुभेदारांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो। पूर्णाई डोक्याला हात लावून बसलेली असते आणि आता कल्पना तर प्रताप कधी येतोय असं तिला झालेलं असतं। अस्मिताच्या डोळ्यातून आता अश्रूंच्या धारा वाहत असतात तर सायली आता सगळ्यांना आधार देत असते आणि एवढ्यातच आता पूर्णाईला काही दम निघत नसतो आणि लगेच पूर्णाई अश्विनला म्हणते की अश्विन, पोलीस स्टेशनमध्ये मला तू आत्ताच्या आत्ता घेऊन चल, तिथं बेलचं काम कुठपर्यंत आलं हे मला बघायचं आहे। पण त्याच वेळेस आता कुणाला कुठेही जाण्याची गरज नाही असे म्हणत आता रविराज हा प्रतापला घेऊन अखेर सुभेदाराच्या दरवाजात आलेला असतो। तेव्हा आता रविराजचे बोलणे ऐकून आता पूर्णाई ही प्रतापकडे बघते आणि पूर्णाईला मोठा आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता अश्विन, अस्मिता आणि पूर्णाई तिघेही येऊन प्रतापला मिठी मारतात। तर आता रविराज म्हणतो की आज महिपतने प्रतापचा जामीन मंजूर करून मी प्रतापला बेल मिळवून दिली आणि पूर्णाई, तुला काय वाटलं संकटाच्या वेळेस मी धावून येणार नाही का? तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अरे रविराज, मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता आणि पहिल्यापासून तुम्ही आता आपल्या नात्याला जागत आले आहात आणि आता सर्वांना खूप आनंद झालेला असतो आणि आता हात जोडून पूर्णाईसुद्धा महिपतचे आभार मानते। इकडे आता महिपत आणि साक्षी घरी येताच आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सर्व आता महिपत आणि साक्षीचे कटकारस्थान असल्याचे सायली समोर आलेले असते आणि त्याच वेळेस आता अर्जुन हा घरी येताच महिपतला टेबलवर बसलेले बघतो आणि रागाच्या रुद्रावताराने आता अर्जुन महिपतची कॉलर पकडत हा महिपतला दूर ढकलतो। अर्जुन म्हणतो की महिपत, माझ्या घरी येण्याची तुझी हिंमत कशी झाली? तर आता ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे प्रतापला ते सर्व बघून मोठा धक्का बसतो आणि ज्या महिपतने आपल्याला सोडवलं, ज्या महिपतमुळे आज आपण बाहेर आलो, त्या महिपतला अर्जुनने आता मोठा अपमान करून दूर ढकलले। तेव्हा आता लगेचच रागाने प्रताप हा अर्जुन समोर येतो आणि जोराने अर्जुनच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की अर्जुन, तू हे काय करतोय? शुद्धीवर आहेस का तू? या महिपतमुळे आज मी तुमच्या समोर आहे आणि बाहेर आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅड, तुमच्या डोळ्यावर जो या महिपतने मायेचा पडदा टाकला ना, तो पडदा बाजूला करा। अहो, या महिपतने तुमच्या ट्रकमध्ये विषारी ड्रग्ज मिक्स केले आणि त्यानंतर आता पुन्हा कळवळा येऊन यानेच तुम्हाला बाहेर काढले का? की तुम्हाला हे माहीत आहे का? तुमच्या सर्व विश्वास या महिपतला जिंकवायचा आणि एकदा का तुमचा विश्वास याने जिंकला की मग सर्व काही फासे हा आपोआपच टाकणार आहे। तुम्हाला अजून तरी समजतं का? तर प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, तू काय बोलतोयस? तुला काही समजतंय का आणि तू शुद्धीवर आहेस का? तर अर्जुन म्हणतो की डॅड, मी जे काही बोलतोय ते अगदी व्यवस्थित बोलतोय। मला एक सांगा ना, यापूर्वी असं काही घडलं होतं का? जेव्हा या महिपत शिकरेने तुम्हाला या ऑर्डरसाठी फायनान्स केला, त्यानंतर त्याच ऑर्डरच्या औषधामध्ये
त्याने आता ड्रग्ज मिक्स केले आणि पुन्हा आता पाठीला त्याने मलम चोळून तुम्हाला बेल मिळवून दिली. तर आता सायलीसुद्धा पुढे येत म्हणते की हा महिपत शिकरे आणि ही साक्षी शिकरे एक नंबरची खोटारडी आहेत. वात्सल्य आश्रमाच्या केसमधून बाजूला होण्यासाठी या साक्षीने तुम्हाला माहीत आहे का काय केले? तर पूर्णाई म्हणते की तू तर बोलूच नको ग साक्षी. तेव्हा साक्षी म्हणते की आज मी तुमचं ऐकणार नाही आणि आज मी खरं सत्य तुमच्या सर्वांच्या समोर आणणार आहे. तेव्हा आता रागाच्या रुद्रावताराने पेटून उठत सायली म्हणते की या साक्षी शिकरेनी चैतन्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून यांच्यापासून चैतन्याला वेगळे केले. चैतन्याने आज अर्जुन सरांचे ऑफिस सोडले आणि रिझायनेशन देऊन हा चैतन्य त्या साक्षीच्या घरी जाऊन बसलाय. आणि तुम्हाला एवढं काही कळतं का मी यांचे ऑफिस जॉईन केले ते कशासाठी? ते फक्त चैतन्य गेल्यानंतर यांना आधार देण्यासाठी. तुम्हाला माहीत आहे का अर्जुन सरांची चैतन्य गेल्यानंतर काय अवस्था झाली ती? अख्ख्या जगात खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायला या साक्षीला फक्त चैतन्यच मिळाला का? हिचे महत्त्वाचे टार्गेट होते ते म्हणजे वात्सल्य आश्रमातील केसमध्ये अर्जुन सरांचे लक्ष डायव्हर्ट करायचे आणि चैतन्य सर आणि अर्जुन सरांना एकमेकांपासून वेगळे करून केसमधील दोघांचेही लक्ष डायव्हर्ट करायचे आणि त्यामुळे आपोआप केस ही तिच्या घशात जाईल. तेव्हा लगेचच साक्षी आणि महिपत म्हणतात की मुली तू काय बोलतेस? मी काय विचार केला होता आणि या प्रतापला सोडून त्याला घरी घेऊन आलो होतो, पण इथे तर तू माझा अपमानवर अपमान करते. या अर्जुनने तर माझा गळा दाबला. मला हा अर्जुन सुभेदार मारायला निघाला. मी मैत्रीच्या नात्याला जागून प्रतापला सोडवले. यात माझी काय चूक? अहो मी देव माणूस आहे हो. माझ्यावरती असा तुम्ही आरोप करू नका. तेव्हा आता महिपतचे ते नाटक आणि सोंग बघून पूर्णाई आणि प्रतापला राग येतो. तर आता इकडे रागाच्या रुद्रावताराने पेटलेला रविराज बोट करत सायलीला म्हणतो की आज महिपतचा या घरात जो काही अपमान झाला तो फक्त या मुलीमुळे. तेव्हा आता सायलीने मान खाली घातलेली असते तर पूर्णाई म्हणते की एक शब्दही बोलू नकोस. या घरातील द्वेषाचे मेन कारण फक्त ही सायली आहे. तेव्हा आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता लगेचच डोक्यावरती हात ठेवून प्रताप सायलीला म्हणतो की आता बस झालं तुझं हे सर्व नाटक आणि आता बंद कर. आणि असे म्हणत आता सर्वजण रागाने तिथून आतमध्ये निघून जातात. तर त्याच वेळेस आता अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि म्हणतो की सायली हे कुणी जरी तुझ्यासोबत नसले तर मी तुझ्यासोबत आहे. तेव्हा सायली म्हणते की मी तुमचा विश्वास ढळू देणार नाही आणि त्या महिपत आणि साक्षीचा खरा चेहरा मी सर्वांच्या समोर आणूनच राहील आणि तरच सायली नाव लावील. असे आता सायली ही अर्जुनकडे बघत बोलते आणि आता सायलीने महिपत आणि साक्षीचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणण्याचा निर्धार केलेला असतो. तर आता लगेचच सायली ही अर्जुन सोबत असिस्टंट म्हणून ऑफिसमध्ये जॉईंट होते आणि त्यानंतर आता सायलीचे फक्त एकच टार्गेट असते आणि ते म्हणजे साक्षी आणि महिपतचा खरा चेहरा समोर आणायचा. आणि त्यासाठी आता सायली ही जखमी वाघीण बनलेली असते आणि लगेचच आता महिपत आणि साक्षीच्या पालथीवरती राहून आता सायली ही त्यांचा पाठलाग करते. आणि आता अखेर आता इकडे महिपत, साक्षी, नागराज सर्वजण आता त्यांच्या म्हणजे महिपतच्या घरी आलेले असतात. आणि आता महिपत म्हणतो की अखेर मी हे सापळा रचून जाळे फेकून प्रताप, महिपत, चैतन्य सर्व या चिल्लर माशांना माझ्या जाळ्यात अडकवलं आणि या चिल्लर माशांकडून आता देवमाशांवरती मी हल्ला केला आणि देवमाशाला जखमी केलं आहे. तेव्हा आता लवकरच हा देवमाशासुद्धा माझ्या जाळ्यात येईल आणि आज मला खूप आनंद झालेला आहे. तेव्हा या आनंदाच्या भरात मी आज आपल्या घरात मोठी पार्टी ठेवलेली आहे आणि त्यासाठी आता महिपत हा सर्वांना बोलावतो. तर आता नागराज, साक्षी, महिपत हे सर्वजण आता भरपूर दारू प्यालेले असतात आणि त्या दारू प्यालेल्या अवस्थेत
मैपत म्हणतो की आज आपण सगळ्यांना कच्चे खाल्ले त्या प्रतापच्या औषधामध्ये ड्रग्ज मिक्स करून. आता त्या प्रतापला जेलमध्ये अडकवले आणि पुन्हा त्या प्रतापचाच जामीन करून त्याला सोडवलं आणि त्याचा विश्वास जिंकला. पण आता हे सर्व बोलत असताना आता पाळदीवर असलेली सायली आता दरवाजात येऊन आता मैपत साक्षीचे ते सर्व बोलणे ऐकते. तर आता मैपत म्हणतो की त्या प्रतापला घरी नेऊन त्या पोरीला आपण अशी काही अद्दल घडवली की प्रतापने आणि सर्वांनी त्या पोरीला तोंडावर आपटवलं. आणि आता जो देवमासा होता आपला तो अर्जुन सुभेदार त्याला सुद्धा आपण काही सोडलं नाही आणि प्रतापने त्याला सुद्धा चांगलंच धमकावलं. आणि आज आपण आता सगळ्यांचा विश्वास संपादन केला आहे आणि आता आपल्याला पुढचा डाव खेळायचा आहे. तर आता ते सर्व बोलणे आता वाघीण बनून आलेल्या त्या सायलीने ऐकलेले असते आणि लगेच असतो सर्व दारू पिल्याचा त्यांचा व्हिडिओ सायली आपल्या मोबाईलमध्ये शूट करते आणि लगेचच सुभेदारांच्या घरी येऊन आता सर्वांना बोलावून सायली अखेर तो व्हिडिओ रविराज पूर्णाई आणि प्रतापला दाखवते. तेव्हा तो व्हिडिओ बघून आता प्रताप आणि रविराजला खऱ्या सत्याची जाणीव झालेली असते आणि या मैपत आणि साक्षीने आपल्या सर्वांना वेड्यात काढून मूर्ख बनवले. आणि आता साक्षी आणि मैपतचा खरा चेहरा सायलीने आता सर्वांच्या समोर आणलेला असतो. तर आता सायली हीच खरी होती हे सत्य आता सर्वांना समजून आता अर्जुन हा साक्षी आणि मैपतला कशी जेलची सजा खायला पाठवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.